हॅलो फ्रेंड्स, मी शिल्पास किचनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करत आहे। आज आपण या सीझनचा शेवटचा गाजरचा हलव्याची रेसिपी पाहणार आहोत। तर चला तर मग आपण रेसिपी सुरू करू। त्यासाठी मी इथे 2 लिटर दूध घेतलेलं आहे। हे फुल फॅट वालं दूध आहे। तुम्ही म्हशीचं किंवा गाईचं वापरू शकता, फक्त ते फुल फॅट वाला असावं। आणि यामध्ये आपण खवा वगैरे काहीच वापरणार नाही आहोत। त्यासाठी मी इथे 1 किलो गाजरासाठी 2 लिटर दूध घेतलेलं आहे। जर तुम्ही यामध्ये खवा वापरणार असाल तर या ठिकाणी 1 लिटर दूध 1 किलो गाजरासाठी वापरायचं आहे। दुधाला चांगली उकळी आलेली आहे। आता यामध्ये आपण किसून घेतलेले गाजर टाकून घेऊया आणि गॅसची फ्लेम तुम्हाला हायस्ट ठेवायची आहे, कारण गाजरचं किस टाकल्याच्या नंतर दुधाचं जे टेम्परेचर आहे ते डाऊन होतं। यासाठी गॅसची फ्लेम हाय करूनच आणि दुधाला चांगली उकळी आली तेव्हाच यामध्ये असे गाजर टाकून घ्यायचे आहेत। मी पूर्णपणे गाजर टाकून घेते। पूर्णपणे गाजराचं किस टाकून घेतल्याच्या नंतर त्याला मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। माझी कढाई छोटी झालेली आहे, तुम्ही थोडीशी मोठी कढाई वापरा। आता याला आपल्याला याचं पूर्ण दूध आटेपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे। मी अर्धा तासाच्या नंतर दाखवत आहे। अर्धा तासाच्या नंतर हे पहा, दूध बऱ्यापैकी आटत आलेलं आहे आणि मध्ये मध्ये मी ह्याला हाय फ्लेम करून पण चालवलेला आहे। पण तुम्ही जर हाय फ्लेम केली असेल तर तुम्हाला तिथेच थांबावं लागेल आणि मध्ये मध्ये सतत हलवत राहायचं आहे। पुन्हा 10 मिनिटांनी मी चेक केलेलं आहे। दूध आता आटत आलेलं आहे। आता यातलं दूध पूर्णपणे आटत आल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे। आता मी यामध्ये आवडीनुसार काजू बदामाचे काप केलेले आहेत ते टाकून घेत आहे। तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स वापरू शकता। मी इथे फक्त काजू आणि बदाम टाकलेले आहे आणि यामध्ये मी विलायचीचा वापर केलेला नाही आहे, जेणेकरून मला फक्त गाजराचाच फ्लेवर पाहिजे होता। त्यासाठी मी दुसरं काही केशर किंवा विलायची वगैरे ॲड केलेली नाही आहे। आता याला आपण मिक्स करून घेऊया आणि पुन्हा आता हे दूध पूर्णपणे आटल्याच्या नंतर यामध्ये आपण साखर टाकून घेऊ। दूध पूर्णपणे आटत आलेलं आहे। आता यामध्ये मी साखर टाकून घेणार आहे। आपल्याला इथे 1.5 ते 2 वाटी साखर टाकायची आहे। यामध्ये तुम्ही गोड किती खाता या पद्धतीने जर साखर वापरायची आहे। जर तुम्ही खूप गोड खात असाल तर यामध्ये 2 वाटी साखर टाका आणि जर तुमचं गोड खाण्याचं प्रमाण थोडंसं कमी असेल तर यामध्ये तुम्ही 1.5 वाटी साखर टाकून घ्या। मी 2 वाटी साखर टाकलेली आहे आणि याला आता आपल्याला छान मिक्स करायचं आहे। आता यामध्ये पुन्हा साखर टाकलेली आहे। आता साखर पण पाणी सोडणार, त्यासाठी आता याचं साखरेचं पूर्ण पाणी आटेपर्यंत आपल्याला पुन्हा याला परतून घ्यायचा आहे। आणि गाजरचा हलवा तर तयार झालेला आहे, पण यामध्ये आपण तुपाचा कुठेही वापर केलेला नाही आहे। पण तुपाचा वापर आपण सगळ्यात शेवटी करणार आहोत। व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आणि आतापर्यंत जर व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला अशाच नवनवीन आणि झणझणीत चमचमीत आणि अशा मस्त रेसिपी पाहायला मिळतील। हे पहा किती छान दाणेदार आपला गाजरचा हलवा तयार झालेला आहे। आता साखरेचं पण पाणी आटत आलेलं आहे। पूर्ण हलवा बनवण्यासाठी मला 45 मिनिटं लागलेली आहेत। तुम्हाला कमी जास्त पण लागू शकतील, पण मला 45 मिनिटं लागलेली आहेत। आता साखरेचं पाणी पण खूप छान प्रकारे आटत आलेला आहे आणि मस्त असा दाणेदार हलवा आपला तयार आहे। आता याला आपल्याला तुपाचा तडका द्यायचा आहे, कारण आपण आत्तापर्यंत तूप कुठंही वापरलेलं नाही आहे। तुपाचा असा तडका दिल्यामुळे गाजराला एक वेगळीच अशी चव येते गाजराच्या हलव्याला। तुम्ही हे नक्की ट्राय करा। मी अर्धी वाटी तूप गरम केलेलं आहे चांगलं आणि हे तूप आता मी गाजराच्या हलव्यावर टाकून घेणार आहे, म्हणजेच आपल्याला तुपाचा तडका द्यायचा आहे। आणि तूप टाकल्याच्या नंतर याला चांगल्या प्रकारे असं तुम्ही मिक्स करून घ्या आणि मला अशी खात्री आहे की तुम्ही हा एकदा गाजराचा हलवा ट्राय करा, तुम्हाला तो खूप आवडेल। एक थोडीशी वेगळी नवीन पद्धत। आणि जर तुम्हाला आता इथे जर खवा वापरायचा असेल तर साखर टाकण्याच्या आधी तुम्ही खवा टाकून आणि मग साखर टाकली तरीही चालेल।
आपण इथे खवा अजिबात वापरलेला नाही आहे, त्यासाठी आपण 2 लिटर दूध घेतलं होतं, त्यासाठी आपण इथे खवा वापरलेला नाही आहे। जर तुम्हाला खवा वापरायचा असेल तर तुम्ही इथे 1 लिटर दूध घेऊ शकता आणि त्यामध्ये 250 ग्राम तुम्ही खवा टाकू शकता। आता याला चांगलं मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपला गाजराचा हलवा तयार आहे। जर तुम्हाला असाच गरम गरम खायला आवडत असेल तर तुम्ही गरम खा, मी फ्रीजमध्ये थोडंसं थंड करून खाणार आहे। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत खात रहा, मस्त रहा, शिल्पाज किचन पाहत रहा।